कधी आपण असा विचार केलाय का, आपण देवावर इतका विश्वास ठेवतो पण स्वतःवर विश्वास ठेवायला का घाबरतो? देवाला रोज हात जोडतो पण स्वतःच्या शक्तीला ओळखत नाही. हेच तर आजच्या माणसाचं सर्वात मोठं दुःख आहे. नमस्कार, आपण पाहत आहात नरेंद्रवाणी आणि आजचा हा संदेश कदाचित तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवावर विश्वास ठेवणं चांगलं आहे, पण स्वतःवर विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण देवाने तुम्हाला फक्त जगण्यासाठी जन्म दिलेला नाही, तर काहीतरी मोठं करण्यासाठी पाठवलं आहे. आज अनेक लोक मंदिरात जातात, प्रार्थना करतात, नवस करतात, पण जेव्हा स्वतःच्या क्षमतेची वेळ येते तेव्हा स्वतःलाच कमी समजतात. माझ्याकडून नाही होणार, मी इतका मोठा नाही, लोक काय म्हणतील, हे शब्द माणसाला घाबरवून नाही तर आतून कमजोर बनवतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच अशा व्यक्तीला शक्ती देत नाही ज्याच्यात क्षमता नसते. तुमच्यावर संकट आलीत म्हणजे देवाला माहीत आहे की तुमच्यात ती सहन करण्याची ताकद आहे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, स्वतःला कमी समजणं हीच माणसाची सर्वात मोठी हार असते. कारण जग आधी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत. कधीकधी माणूस हरत नाही, तो फक्त स्वतःबद्दल चुकीचा विचार करत असतो. एका छोट्याशा भीतीमुळे तो स्वतःचं मोठं स्वप्न सोडून देतो. पण लक्षात ठेवा, बीज जेव्हा जमिनीत पुरलं जातं तेव्हा ते संपत नाही, तर एक मोठ्या वृक्षाची सुरुवात होत असते. म्हणूनच आज तुमच्या जीवनात अंधार असेल, लोकांनी साथ सोडली असेल किंवा परिस्थिती विरोधात असेल, तरीही स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण जेव्हा संपूर्ण जग म्हणतं तुझ्याकडून नाही होणार, तेव्हाच देव शांतपणे म्हणत असतो, तू प्रयत्न करत राहा. जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. कोणाचंही आयुष्य पूर्णपणे सोपं नसतं. पण काही लोक परिस्थितीसमोर झुकतात आणि काही लोक स्वतःवर विश्वास ठेवून इतिहास घडवतात. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या मतांमध्ये स्वतःला हरवून बसले आहेत. लोकांनी एकदा हसवून दिलं की माणूस स्वतःचं स्वप्न सोडतो. पण स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम स्वतःला सिद्ध करणं आहे. कारण आज जे लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवणार आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव फक्त मंदिरात नसतो, तो तुमच्या आत्मविश्वासातही असतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा देवाची शक्ती तुमच्यात जागी होते. म्हणून रोज सकाळी आरशात बघा आणि स्वतःलाच सांगा, मी कमजोर नाही, देव माझ्यासोबत आहे आणि मी नक्की यशस्वी होणार. कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलतात तसंच तुमचं मन हळूहळू मानायला लागतं. जर रोज स्वतःलाच सांगत राहिलात, मी काहीच करू शकत नाही, तर मनही तसंच कमजोर होत जातं. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला म्हणाल, मी प्रयत्न करणार, मी हार मानणार नाही, त्या दिवशी बदल सुरू होतो. आजची सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे? लोक देवाकडे चमत्कार मागतात पण स्वतः प्रयत्न करायला तयार नसतात. फक्त प्रार्थना करून जीवन बदलत नाही, प्रार्थनेसोबत प्रयत्नही लागतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, देवावर विश्वास ठेवा पण हातावर हात ठेवून बसू नका. कारण देव पक्ष्यांना अन्न देतो पण ते अन्न घरट्यात आणून देत नाही. उडावं तर पक्ष्यांनाच लागतं. तसंच जीवनात मार्ग देव दाखवतो पण चालावं आपल्यालाच लागतं. कधीकधी आपण स्वतःचे शत्रू बनतो. भूतकाळातील चुका आठवत राहतो, स्वतःलाच दोष देत राहतो. पण लक्षात ठेवा, चुका म्हणजे शेवट नसतो, तर नवीन शिकवण असते. जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो तोच आयुष्यात पुढे जातो आणि जो सतत स्वतःला कमी समजत राहतो तो संधीसमोर असूनही मागे राहतो. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आत्मविश्वास नसलेला माणूस मोठ्या संधीसमोरही घाबरतो.
आणि आत्मविश्वास असलेला माणूस अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करून दाखवतो. जीवनात पडणं चुकीचं नाही, पण पडल्यावर स्वतःला संपलं समजणं चुकीचं आहे. लक्षात ठेवा, समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी जहाज बुडत नाही जोपर्यंत पाणी जहाजाच्या आत येत नाही. तसंच बाहेरच्या समस्या तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मनातून हार मानत नाही. आज अनेक लोक इतरांच्या यशाकडे बघून स्वतःला कमी समजतात. त्यांच्याकडे हे आहे, तो माझ्यापेक्षा पुढे गेला, असे विचार माणसाचं मन कमजोर करतात. पण स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, दुसऱ्यांच्या जीवनाशी तुलना करत बसू नका, कारण देवाने प्रत्येकासाठी वेगळा मार्ग तयार केलेला आहे. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो. पण वेळ लागतो म्हणजे देवाने तुम्हाला विसरलं असं नाही. कधीकधी देव उशीर करतो, कारण तो तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो. म्हणून संकट आली की घाबरू नका. स्वतःला एकच गोष्ट सांगा, ही वेळ कायमची नाही, मी पुन्हा उभा राहीन. आणि विश्वास ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जग जिंकणंही सोपं वाटेल. कारण माणसाची सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. मन जर रोज तुम्हाला सांगत राहिलं तू नाही करू शकत, तर पाय चालत असूनही माणूस पुढे जाऊ शकत नाही. पण ज्या दिवशी मनात एक छोटीशी ज्योत पेटेन, मी करू शकतो, त्या दिवशी अशक्य वाटणारे रस्तेही खुले होतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देव प्रत्येकाला संधी देतो, पण ती ओळखण्याचं धैर्य काही लोकांकडेच असतं. आज अनेक लोक संधीची वाट बघत बसतात, पण स्वतःला तयार करत नाहीत. लक्षात ठेवा, यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून तयार होतं. एक दिवसात पर्वत चढता येत नाही, पण रोज एक पाऊल टाकलं तर शिखर नक्की गाठता येतं. तसंच जीवनात रोज थोडं स्वतःला बदला, थोडं संस्कारात्मक विचार करा, थोडं स्वतःवर प्रेम करा आणि सर्वात महत्त्वाचं, लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना जास्त महत्त्व द्या. कारण लोक फक्त सल्ले देतात, पण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं असतं. कधीकधी एक छोटासा आत्मविश्वास पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा, कारण देवाने तुम्हाला साधं नाही तर खास बनवलं आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठं पाप कोणतं असेल तर ते म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं. कारण देवाने प्रत्येक माणसांमध्ये काही ना काही विशेष गुण दिलेले आहेत, फक्त अनेक लोकांना स्वतःची किंमतच समजत नाही. हिरा देखील जोपर्यंत घासला जात नाही तोपर्यंत त्याची चमक दिसत नाही. तसंच संघर्षाशिवाय माणसाची ताकदही दिसत नाही. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात, कदाचित तेच संकट उद्याचा तुमचा सर्वात मोठा अनुभव बनेल. म्हणून वाईट वेळेला शाप समजू नका, कधीकधी देवाची तीच शिकवण असते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनात स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच पूर्णपणे हरत नाही. कारण हार ही परिस्थितीत नसते, हार आधी मनात तयार होते. ज्या दिवशी माणूस मनातून हार मानतो त्या दिवशी तो खरंच हरतो. पण जो माणूस अंधारातही आशा ठेवतो तो एक दिवस नक्की चमकतो. म्हणून जर आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तरी दुःखी होऊ नका, फक्त स्वतःला साथ द्या. कारण कधीकधी स्वतःचा आत्मविश्वासच संपूर्ण जग बदलून टाकतो. आणि खरं सांगायचं झालं तर माणूस जगातल्या लोकांमुळे कमी तुटत नाही, तो स्वतःच्या नकारात्मक विचारांमुळे जास्त तुटतो. एकदा मनात भीती घर केली की संधी समोर उभी असली तरी पाऊल पुढे पडत नाही. म्हणूनच मनाला मजबूत बनवणं खूप गरजेचं आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्याचं मन मजबूत असतं त्याला परिस्थिती हरवू शकत नाही. कारण संकट सगळ्यांच्या जीवनात येतात, पण काही लोक संकटांमध्ये हसतात आणि काही लोक छोट्याशा दुःखातही तुटून जातात. फरक फक्त विचारांचा असतो. आजकाल लोक बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतात, पण रात्री एकटे असतात, स्वतःशीच हरलेले असतात. कारण त्यांनी जगाला खुश ठेवण्यात स्वतःला हरवून टाकलेलं असतं. पण लक्षात ठेवा,
स्वतःला आनंदी ठेवणं हा स्वार्थ नाही, तर ती जीवनाची गरज आहे. तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर दुसऱ्यांना आनंद कसा देणार? म्हणून रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मन शांत करा, देवाचं नाव घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, मी एकटा नाही, देव माझ्यासोबत आहे. कारण ज्याच्या मनात विश्वास जिवंत असतो त्याच्या जीवनात आशा कधीच मरत नाही. आणि म्हणूनच जीवनात कितीही अंधार आला तरी स्वतःच्या मनातील दिवा कधी विझू देऊ नका. कारण बाहेरचा अंधार माणसाला इतका घाबरवत नाही जितका आतला अंधार घाबरवतो. जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो तेव्हा त्याच्याकडे सर्व काही असूनही तो आतून रिकामा वाटू लागतो. पण ज्या दिवशी माणूस स्वतःला स्वीकारतो त्या दिवशी त्याच्या जीवनात शांतीची सुरुवात होते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, स्वतःला ओळखा. कारण देवाने तुम्हाला विनाकारण निर्माण केलेलं नाही. या पृथ्वीवर प्रत्येक माणूस एका खास कारणासाठी आलेला आहे. कोणीतरी लोकांना प्रेरणा देण्यासाठी, कोणीतरी दुःखी मनांना आधार देण्यासाठी, तर कोणीतरी स्वतःच्या संघर्षातून इतरांना जगायला शिकवण्यासाठी. म्हणून स्वतःची तुलना कधीच दुसऱ्याशी करू नका. सूर्य आणि चंद्र दोघेही चमकतात, फरक फक्त वेळेचा असतो. तसंच तुमची वेळही नक्की येणार आहे. फक्त तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवू नका. आज तुम्ही छोट्या जागी असाल, लोक तुमची किंमत करत नसतील, पण लक्षात ठेवा, मोठा वृक्षही एक दिवस छोटंसं बीज होतं. म्हणून स्वतःला वेळ द्या, स्वतःवर मेहनत द्या आणि रोज स्वतःला एकच गोष्ट सांगा, मी हरलेलो नाही, मी फक्त शिकतोय. कारण शिकणारा माणूस कधीच पूर्णपणे संपत नाही. तो प्रत्येक वेळी आधीपेक्षा अधिक मजबूत बनत असतो. जीवनात पडणं महत्त्वाचं नाही, पडल्यावर पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं आहे. लहान मूल चालायला शिकत असताना किती वेळा पडतं, पण ते कधी स्वतःला कमजोर समजत नाही. ते पुन्हा उठतं, पुन्हा चालायला प्रयत्न करतं. मग आपण मोठे झाल्यावर एक अपयश आलं की स्वतःवर विश्वास का सोडतो? स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, अपयश म्हणजे शेवट नाही, तर योग्य दिशेची सुरुवात आहे. कधीकधी देव आपल्याला आपण मागितलेलं लगेच देत नाही, कारण तो आपल्याला त्यासाठी तयार करत असतो. जर प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली असती तर संघर्षाची किंमतच राहिली नसती. म्हणून वेळ लागतोय म्हणून दुःखी होऊ नका. झाडालाही फळ येण्यासाठी ऋतू बदलावे लागतात. तसंच तुमचं जीवनही एक दिवस नक्की फुलणार आहे. फक्त तोपर्यंत स्वतःला तुटू देऊ नका. लोकांना नाकारलं तरी चालेल, परिस्थिती कठीण असली तरी चालेल, पण स्वतःच्या मनाने स्वतःला नाकारू नका. कारण जगातला सर्वात मोठा आधार हा स्वतःचा आत्मविश्वास असतो. आणि एक दिवस असा येतो जेव्हा माणूस मागे वळून पाहतो आणि त्याला समजतं, ज्या गोष्टींसाठी आपण रडलो होतो त्या गोष्टींनीच आपल्याला मजबूत बनवलं. संघर्षाशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभवाशिवाय माणूस मोठा होत नाही. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, कदाचित उद्या त्याच वेदना तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. म्हणून परिस्थितीला दोष देणं थांबवा. कारण वादळ आलं की कमजोर पान गळून पडतात, पण मजबूत वृक्ष अजून घट्ट उभा राहतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनात स्वतःवर विश्वास ठेवला तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते. कारण आत्मविश्वास म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक अशी शक्ती आहे जी पडलेल्या माणसालाही पुन्हा उभं करते. म्हणून रोज सकाळी उठल्यावर देवाकडे फक्त एकच गोष्ट मागा, मला परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवण्याची ताकद दे. कारण परिस्थिती कायम बदलत राहणार, पण मन मजबूत असेल तर कोणतीही वेळ तुम्हाला हरवू शकत नाही. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या मनात आशा जिवंत असते त्याच्या जीवनात चमत्कार होणं कधीच थांबत नाही. कारण चमत्कार बाहेर कुठे नाहीत, ते आधी माणसाच्या विचारांमध्ये घडतात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलतात त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आज अनेक लोक स्वतःच्या कमतरता मोजत बसतात. माझ्याकडे हे नाही, मी इतका हुशार नाही, माझं नशीब खराब आहे. पण स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात,
ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो माणूस रिकाम्या हातांनी जग जिंकू शकतो. कारण ताकद शरीरात नसते, ती विचारांमध्ये असते. एक छोटासा सकारात्मक विचार माणसाला अंधारातून बाहेर काढू शकतो आणि एक नकारात्मक विचार पूर्ण आयुष्य अंधारात ढकलू शकतो. म्हणून काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा आता काय करू शकतो याचा विचार करा. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य अजूनही तुमच्या हातात आहे. कधीकधी जीवन आपल्याला थांबवत नाही, ते फक्त दिशा बदलायला शिकवत असतं. म्हणून अपयश आलं की स्वतःला संपवलं म्हणून समजू नका. कारण बंद दरवाजामागेही देवाने दुसरा मार्ग तयार केलेला असतो. फक्त विश्वास ठेवत राहा स्वतःवर, तुमच्यावर, मेहनतीवर आणि देवाच्या वेळेवर. कारण देवाची वेळ ही नेहमी आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. आपण लगेच परिणाम शोधत असतो, पण देव आधी आपल्याला त्या परिणामासाठी तयार करत असतो. कधीकधी उशीर होतो, कारण देव तुम्हाला लहान नाही तर मोठं काहीतरी देण्याची तयारी करत असतो. म्हणून आज जर आयुष्यात थांबावं लागत असेल तर त्याला अपयश समजू नका. कदाचित ती पुढच्या मोठ्या उंचीची तयारी असेल. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, धीर आणि विश्वास हे जीवन बदलणारे 2 सर्वात मोठे मंत्र आहेत. ज्याच्याकडे धीर असतो तो कठीण वेळेतही तुटत नाही आणि ज्याच्याकडे विश्वास असतो तो अंधारातही मार्ग शोधतो. म्हणून स्वतःला सतत घाबरवू नका. जर मी हरलो तर, जर लोकांनी साथ सोडली तर, एकदा असाही विचार करा, जर मी जिंकलो तर. कारण भीती माणसाला संधी येण्याआधीच हरवते. आज जगात अनेक लोक क्षमतेपेक्षा जास्त भीतीमुळे मागे राहिले आहेत, पण जे लोक भीती असूनही पुढे चालत राहिले इतिहास त्यांचाच झाला. म्हणून मनात भीती असेल तरी चालेल, पण पाऊल थांबवू नका. कारण छोटं पाऊलही एका मोठ्या प्रवासाची सुरुवात करत असते. आणि लक्षात ठेवा, जीवनात कधीकधी आपल्याला एकटं चालावं लागतं. सगळे लोक शेवटपर्यंत सोबत राहतीलच असं नाही. काही लोक फक्त गरजेपुरते जवळ येतात आणि वेळ बदलली की दूर निघून जातात. पण त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका, कारण प्रत्येक जाणारा माणूस तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जीवनात माणसं बदलली म्हणून दुःखी होऊ नका, कारण बदलत्या माणसांमुळेच आपल्याला स्वतःची ताकद कळते. कधीकधी एकटेपणा हा शिक्षा नसतो, तो स्वतःला ओळखण्याची संधी असते. जेव्हा माणूस एकटा बसतो तेव्हा त्याला स्वतःचे खरे विचार ऐकू येतात आणि तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते. म्हणून एकटेपणाला घाबरू नका, कारण सूर्यही एकटाच उगवतो आणि पूर्ण जग उजळवतो. तसंच तुमच्यातही एक असा प्रकाश आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून त्याला जागं करण्याची गरज आहे. लोक तुमची किंमत करत नसतील तरी स्वतःची किंमत कमी समजू नका, कारण ज्यांना हिऱ्याची ओळख नसते त्यांच्यासाठी तो फक्त दगड असतो. म्हणून लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते. काही लोक लवकर चमकतात आणि काही लोक उशिरा, पण उशिरा चमकणारे अनेकदा जास्त काळ प्रकाश देतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवतो, कारण परिस्थिती कायमची नसते. आज दुःख आहे, उद्या आनंदीही येणार आहे. रात्र कधीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुमच्या जीवनातला अंधारही एक दिवस नक्की संपणार आहे. फक्त तोपर्यंत स्वतःला तुटू देऊ नका. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या यशाची वाट बघतात, पण लक्षात ठेवा, दुसऱ्याचा प्रकाश तुमचा प्रकाश कमी करत नाही. दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो, पण स्वतःचा प्रकाश गमावत नाही. म्हणून दुसऱ्यांची स्पर्धा करू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं बनण्याचा प्रयत्न करा, कारण खरं यश हे दुसऱ्यांना हरवण्यात नाही तर स्वतःला जिंकण्यात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या भीतीवर विजय मिळवाल त्या दिवशी तुमचं जीवन पूर्णपणे बदलायला सुरुवात होईल. कारण भीती ही अनेकदा वास्तवापेक्षा आपल्या विचारांमध्ये जास्त मोठी असते.
माणूस प्रयत्न करण्यापूर्वीच स्वतःला हरलेलं समजतो आणि तिथेच त्याचं नुकसान सुरू होतं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जो माणूस स्वतःच्या मनाला जिंकतो त्याला जगात कुणीही हरवू शकत नाही. कारण बाहेरचं युद्ध जिंकण्यासाठी आधी आतलं युद्ध जिंकावं लागतं. आतल्या मनाला जर सतत नकारात्मक विचार असतील तर बाहेरचं सुखही मनाला आनंद देऊ शकत नाही. म्हणून रोज स्वतःच्या मनाची काळजी घ्या. जसे शरीराला अन्न लागतं तसंच मनालाही सकारात्मक विचारांची गरज असते. रोज थोडा वेळ शांत बसा, मोबाईलपासून दूर राहा, स्वतःशी बोला आणि स्वतःला विचारा, मी खरंच कोणासाठी जगतोय? लोकांना खुश ठेवण्यासाठी की स्वतःच्या मनशांतीसाठी? कारण जगाला खुश ठेवताना अनेक लोक स्वतःचंच सुख हरवून बसतात. लक्षात ठेवा, जीवन खूप छोटं आहे. ते भीतीमध्ये नाही तर विश्वासामध्ये जगा. आणि जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्की सापडतो. म्हणूनच देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरचा विश्वास कधीच हरवू देऊ नका. कारण देव तुमच्या नशिबात काय लिहितो हे नंतर कळतं, पण तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता त्यावर तुमचं भविष्य तयार होतं. स्वतःला कमी समजणं बंद करा. कारण देवाने तुम्हाला साधं नाही तर काहीतरी खास करण्यासाठीच या पृथ्वीवर पाठवलं आहे. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा संपूर्ण अंधार बदलू शकतो. तसंच तुमच्यातही एक प्रकाश आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून तो जागा करण्याची गरज आहे. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी नरेंद्रवाणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे, मी पुन्हा भेटेन अशा एका मनाला स्पर्श करणाऱ्या संदेशासोबत. तोपर्यंत हसत राहा, विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मनाला कधीच हरवू देऊ नका. जय सियाराम, जय गुरुदेव.